कोवल्या थोडेसे पण खायला मस्त दे. पिकलेलं करवंद मिळालं पहिल्यांदाच नवं करायला. आता सुरुवात झाली पिकायला. नमस्कार मंडळी, मी आहे तुषारने आपल्या कोकण कल्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट तुमचं कोकणातून स्वागत आहे. तर आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवसात करायचं काय, तर आता आलेलो आहे आमच्या काजू काढायला. भरपूर दिवस झाले काजू काढायला आलेलो नव्हतो. आज टाईम भेटलेला आहे कामातून थोडासा वेळ काढून. सोबत पाठीमागे आई पण येते. काजू असतील भरपूरशा पडलेल्या असतील, बघूया किती काय गावत आहेत त्या. तर बघा इकडे आताशा काजू लागलेल्या आहेत. आता थोड्या वेळानं सगळ्या काढायच्या. इकडे आल्या आईने काजू जमवायला सुरुवात केली. खाली बोंड पडलेले आहे मस्त की. भरपूर दिवसांनी बोंडाची टेस्ट पण घेऊया कशी लागतात ती. एक झाड आहे काजूचं, त्याचं बोंडाची चव एवढी जबरदस्त आहे ना, म्हणजे एकदम साखरेसारखा गोड. बघूया त्याच्यावरती आहेत काय काजू आणि तिथली टेस्ट पण बघूया. सोबत घेतलेली आहे पिशवी आणि डेरका. आणि इकडे मस्तपैकी काटे कणकासाठी वळ्या भाजलेल्या आहेत. तिकडे पण थोड्याशा भाजलेल्या आहेत. तर जाऊया काजू काढायला. त्या पडलेल्या काजू सगळ्या एकत्र करूया आणि त्याच्यानंतर आपण त्या कुटून घेऊया. बापरे, बऱ्याच आहे. भरपूर दिवसांनी आलेला आहे काजू. काजू कुठून घेऊया. काजू बघा, हा बघा थोडेसे हिरवे आहेत. पिकलेली बोंड नाही आहेत, पण काय करणार, काढावी तर लागणारच. अरे बघा, तुम्हाला आता असा एक दाखवतो ना मुंगीची जात. ही बघा, हा बघा छोड, हा बघा याला बोलतो आपण. हा बघा, हा घरटा इकडे. हा उंबील ह्याला आमच्याकडे उंबील बोलतो आपण. जर का चावला आपल्याला, एवढा जाल काढतो ना, बाप रे बाप, विचारून सोन आहे. त्याच्यामुळे ह्या उंबलापासून आम्ही थोडंसं लांबच राहतो. तुम्हाला सांगत होतो चावला तर काय होतं. हा बघा माझ्याच पायावरती फिरतोय आणि जबरदस्त चावला आहे. बापरे. आणि फायनली आपणाला जे बोंड खायचं होतं ते मिळालंय आपणाला भरपूर दिवसांनी. इथेच बघितलं आता आतमध्ये. बापरे, खाली बोंबड आहे, दिसतंय का? जबरदस्त झाडावरचं ताजं बोंड. आता खाऊया. हा जबरदस्त, ऊन पण जबरदस्त पडलंय. याला बोलतात नशीब. एक नंबर. तुम्ही भरपूर आता कशा रील्स वगैरे बघत असाल ना, तर भरपूर आपल्याला गोव्याच्या साईडला उराक वगैरे बघितलं असेल कसं बनवतात. आपल्याकडे कोकणापट्टा म्हणजे रत्नागिरी पट्टा वगैरे, सावंतवाडी असेल, तिकडे जास्त प्रमाणात उराक वगैरे नाही बनवत. पण आपण एकदा नक्कीच बघू बनवायला आणि ट्राय करू. परंतु आता हे बोंडाची टेस्ट आहे ना अफलातून. ह्या बघा चोथा असतो, तो पण खायचा असतो. आता इथे थोड्याशा काजू पडलेल्या आहेत आणि वरती पण बहुतेक फांदीवरती असणार आहे. वरती गिरका लावले, बघूया हलवून काय किती पडतात. त्या सगळी घाण पडणार आहे आपल्यावरती. नाही
गिरका बरोबर नाही तुटली. बघा साधारण अर्ध्या तासात निदान एवढ्या तरी बिया सापडल्या. साधारण 1 किलो तरी सापडला. आणि इकडे म्हणजे आता पावसाळी तयारी चालू आहे. जे पावसामध्ये आपण काटेकणग रत्ता असतील ते करतो. तर आई माती लावतात. कडचा तरवा भाजला नाही. ही पद्धत आहे. आधी सगळा पाचोला असेल, गवत असेल, तो टाकला जातो आणि त्याच्यावरती माती टाकली जाते. कारण आग लावल्यावरती आग जास्त बाहेर जाऊ नये, मसावा राहायला पाहिजे माईमध्ये. त्याच्यासाठी ही सगळी प्रक्रिया प्रोसेस केली जाते. तर फायनल काजू काढून झाले आणि शेतात काजू काढायला आलो आणि ओल्या काजू खाल्ल्या नाही असं होणारच नाही. बघा आमच्या म्हाताऱ्या आहे ना मस्तपैकी ओली काजू फोडते. तोंडावर चीक, कारण चिकापासून सावधान राहावं लागतं. चीक जर का तोंडावर उडाला तर काम झालंच समजा. हे बघा पद्धत कशी असते म्हाताऱ्या माणसांची. हा बघा अक्काच्या घर बाहेर काढाय. थांब मस्तपैकी 2 अंगठ्यांच्या मध्ये धरून मधला डोळा काढला की अक्काच्या अक्का घर बाहेर आला. वाव. सावकाश सावकाश. कोवल्या थोडेसे पण खायला मस्त. वाव. मस्तपैकी 5 गर ताजे ताजे डायरेक्ट काजू वरून काढलेले. आता मस्तपैकी टेस्ट करूया आणि बघूया. आता मस्तपैकी प्रथम आहे ना ह्या काजू आहे ना सोलून घ्याव्या लागतात. सोलून चीक असतो त्यांना, खाल्ला तर चीक लागणार. मस्तपैकी एक काजू मस्तपैकी सोललेली आहे. आता दुसरी काजू चीक पुसून घेऊया आणि उंबील 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 मारण्याचा उंबील. तर म्हणजे फायनल या बघा काजू मस्तपैकी सोलून घेतलेला आहे आणि आता खाऊया. कारण हे सुख आहे ना जबरदस्त आहे आणि फक्त कोकणातच अनुभवायला मिळतंय. मार्केटमध्ये बघाल ना तर ओल्या काजू साधारण सुरुवातीला 1200 ते 1400 रुपये रेट होता. आता साधारण 800 रुपये रेट असेल ओल्या काजू करायला. एक नंबर. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये जबरदस्त आणि जबरदस्त रानमेवा मिळतो. आता बघितलं करवंद असतील, तोरणं असतील, फणस आता सुरुवात होईल. मस्तपैकी फणसाचे गरे पण खायला जबरदस्त मजा येते. आंबा तर तुम्हाला माहिती आहे रत्नागिरीचा हापूस आंबा किती फेमस आहे. आणि काजूगर तर अप्रतिम. एकदा का काजूगर तोंडात टाकला की सतत खावेच वाटतं. आता बघितलं ना किती 5 तरी खाल्ल्या परंतु अजून तोंडाची चव गेली नाही, अजून खावेसे वाटत आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस तर संपला आहे. जर का मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनल आपला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फक्त व्हिडिओ बघू नका, सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून आपली सबस्क्रायबर फॅमिली वाढेल, आपले मेंबर्स वाढतील आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, त्यांनासुद्धा बघायला मिळेल कोकणामध्ये काय काय मिळतं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.